पंचगंगा स्मशानभूमी शेनीदान स्वर्गीय निवासराव साळोखे यांच्या स्मृतींना पर्यावरणपूरक अभिवादन. होळी सणाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत पंचगंगा स्मशानभूमी येथील गायीच्या शेणी समर्पित करण्यात आल्या. ज्येष्ठ समाजसेवक, टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक व जनसामान्यांच्या हक्कासाठी अखेरपर्यंत झटणारे दिवंगत नेते स्वर्गीय निवासराव साळोखे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी समाजहिताचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय तात्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या, सामाजिक कार्यकर्त्या व अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रश्मीताई साळुंखे यांच्या पुढाकाराने होळी लहानपण शेणी दान हा पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत स्मशानभूमीत शेणी दान करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचा तसेच समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, पर्यावरणपूरक परंपरा आणि गोसंवर्धन यांचा परस्पर संबंध अधोरेखित करणारा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गायी गोठ्यामध्ये सुरक्षित आणि संगोपनात असतील तरच अशा प्रकारचे शेणीदान उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे गोसंवर्धनाला चालना देणे आणि अस्तित्वात असलेल्या गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे ही काळाची गरज आहे. हा सामाजिक व पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी संभाजी साळुंखे, दिलीप भिवटे, शीलाताई माने, पूजा शिंदे, सविता दिवसे, राजेंद्र तोरसकर, मनोहर सोरप, सुनील सावंत, रणजित रापाडे, ओंकार भोसले, सुहास दलगे, मयप्पा हळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.